जन्मल्या जन्मल्या सुद्धा असं मतिमंदत्व किंवा हा जे दिव्यांगत्व आहे हे येऊ शकतं का? हो हो. जन्माच्या वेळेला सर म्हणजे खूप पालकांना आम्ही नेहमी सांगत असतो किंवा आताचं जे यंग जनरेशन आहे किंवा कॉलेजमध्ये पण आम्ही बऱ्याच ठिकाणी मुलांचं व्याख्यान वगैरे देतो. तर मुलींना पर्टिक्युलर आम्ही या गोष्टी सगळ्या सांगतो की तुमचं खाणं पिणं व्यवस्थित असलं पाहिजे ओके. आतापासूनच. ओके. कारण की लग्न कधी ना कधीतरी होणारच असतं. होणारच आहे. काही वेळेला सर असं होतं की मुली फार व्यवस्थित राहायचंय, आपलं झिरो मेंटेन फिगर करायचे, त्या निमित्ताने खाणं पिणं फार कमी करतात. मग लग्नानंतर पण त्या मुली तसंच फॉलो करतात. मग ज्यावेळेला एखादं मुलगी प्रेग्नंट राहते, त्यावेळेला जर तिला आहार पर्टिक्युलर व्यवस्थित नाही गेला, तर ते मूल म्हणजे पोटामध्ये सुद्धा किंवा गर्भधारणेच्या वेळेला पण कळतं की हे अपंगत्व आहे म्हणून. ओके. सर ओके. पूर्वी अपंगत्व ह्याच्यामध्ये कळत होतं, ज्यावेळेला सोनोग्राफी वगैरे बरोबर. केली जायची बरोबर. त्यावेळेला. पण आता तर त्याच्यामध्ये